नमस्कार. प्रथमतः तुम्हा सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रथम सीन आहे आपला देखावा केलेला अष्टप्रधान मंडळ आणि जागा 2-3 सीन ह्या तयार केलेत. शिवराज्याभिषेक सोहळा 3-3 शाह्या असताना आपला मराठ्यांचा एखादा छत्रपती होईल ही संकल्पना ही मनाला शिवून जात नव्हती किंवा स्वप्नात येत नव्हती. त्यावेळेस सगळ्यांना धुळीस मिळून आपले पहिले छत्रपती झाले, त्याचा शिवराज्याभिषेक झाला, अष्टप्रधान मंडळ स्थापलं गेलं, ते हे राष्ट्रप्रधान मंडळ. त्याच्यानंतर परत पुढे जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम आग्रहाहून सुटका. जिथं मृत्यू समोर असताना सुटणार नाही हे आपल्याला माहित असतानाही, 5 लाख सैनिकाचा वेढा असताना, काटेकोर बंदोबस्त असतानाही आपला एकही मावळा न गमावता, लढाई न करता, रक्ताचा एक थेंबही न सांगता आग्र्यावरती सुटका केली. आपले सगळे मावळे सुखरूप रायगडावरती पाठवले. ते आग्र्यावरून सुटका हा सीन. नंतर पुढे त्याला टच कर. पुढे आल्यानंतर महाराज आग्र्याच्या पेटातनं तिथून बाहेर निघाले आणि आपल्या छोट्या मुलाला जरी सोडायचं म्हणलं तरी नको वाटतं. त्यांनी बाल शिवबाराजांना तिथं सोडलं आणि त्यांना वेगळ्या मार्गाने पाठवलं आणि आपण वेगळ्या मार्गाने निघाले. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी हे केला तो हा सीन. त्याच्यानंतर महिलांवरती आजकाल खूप अत्याचार होतात. 8-8, 10-10 वर्षाच्या मुली सुखरूप नाही. शेजाऱ्याच्यात पाठवायचं म्हणलं तरी आपल्या अंगावरती काटा उभा राहतो. त्यावेळेस महाराजांचं गुन्ह्याला माफी नव्हती, त्याला शिक्षा केली जायची, कठोर शासन असायचं. आताच्या काळातल्यासारखं तारीख पे तारीख नव्हती. मुलगा गुन्हा करतो 18-21व्या वर्षी, त्याला शिक्षा होती 50व्या वर्षी. त्या न्यायाला काहीच अर्थ राहत नाही. पण महाराजाच्या वेळेस तसं नव्हतं. एका महिलेवरती अत्याचार केला, रांजेच्या पाटल्याने, कुलकर्णी पाटल्याने अत्याचार केला, तर महाराजांना हे कळताच त्याने त्याचे हातपाय तोडले. मृत्यूदंड दिला नाही, हातपाय तोडले, त्याचा चौरंगा केला आणि वेशीवरती ठेवला. की येता जाता महिलांनी रोज त्याला बघितलं पाहिजे, शिवाय सराप दिला पाहिजे, थुंकलं पाहिजे, की त्याला रोज मरण यातना दिला. त्याने एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याचं रोज आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे. असं कठोर शासन आपल्या शासनानं केलं पाहिजे. जे शासन झोपलेलं आहे त्याला जाग आली पाहिजे. आज परत ती वेळ आली आहे की कठोर शासन व्हावं, तेव्हा आपल्या आया बहिणी सुखरूप असतील. आपले कसाब वगैरे आले, ते आताची संकल्पना झाली. पण 350 वर्षापूर्वी महाराजांना असं वाटलं की आपलं सगळीकडून शत्रू येतात तर समुद्रामधून कशी येणार नाहीत. महाराजांचं असं म्हणणं होतं की सागरावरती ज्याची सत्ता त्याचं राज्य सुखरूप असावं, म्हणून त्यांनी द फादर ऑफ इंडियन नेव्ही 350-400 वर्षापूर्वी त्यांनी पुढचा विचार, त्यांची म्हणजे किती पुढचे विचार होते भविष्याच्या, त्यावेळेस त्यांनी पहिले आरभार नेव्ही आरभार उभा केलं. त्याची प्रतिकृती म्हणून आम्ही ही बोट आणि शिवाजीराजे वगैरे स्थापन केलेलं आहे. मग नेव्ही आरभार स्थापन केले तर त्याच्यासाठी राहण्यासाठी जागाही पाहिजे. मग त्याच्यासाठी गड बांधले पाहिजेत, किल्ले बांधले पाहिजेत, जलकोट बांधले पाहिजे. म्हणून त्यांनी खूप किल्ले बांधले. त्यापैकी आम्ही दरवर्षी वेगवेगळे दाखवतो. ह्या वर्षी आम्ही सिंधुदुर्ग किल्ला दाखवलेला आहे, जिथं आपलं नेव्ही आरभार दाखवलंय. या किल्ल्याची प्रतिकृती अशी आहे, तुम्ही चहूबाजूने कुठूनही बघितलं तर त्याचं मेन डोअर कुठं आहे हे लक्षात येणार नाही जोपर्यंत तुम्ही जवळ जाताय तोपर्यंत. की शत्रूंना कळलं नाही पाहिजे की मेन डोअर कुठून आहे. आणि त्याची वाट ही एवढ्या मोठ्या पद्धतीने केलेली आहे की तिथून हत्तीही जाणार नाही, एवढी छोटी केलेली आहे. आणि ह्या मेन गेट मधून पुढे गेल्यानंतर एक बुरुज आहे आणि तिथं छत्रपती शिवरायांच्या हाताचे व पायाचे ठसे आहेत असं म्हटलं जातं. तो हा सिंधुदुर्ग किल्ला. त्याच्यानंतर हा प्रतापगड. प्रतापगडाचा रणसंग्राम म्हणून आपण नवीन नाव त्याला देऊ. जिथे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचे आणि शिवरायांची भेट झाली, त्यांचा कोथळा, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. महाराज म्हणले चला लगबगीने आपलं काम झालेलं आहे, त्या गडावरती चला, खाली थांबू नका, जीवाला धोका आहे. पण मावळे आपले एवढे वेडे दिवाने होते की महाराजांसाठी काय पण सगळं झाले, महाराज वर चला म्हणतात. पण त्यातलाच आपला एक मावळा होता संभाजी कावजी, ते परत रिटर्न आले एवढी धोका असतानाही. आणि ते अफजल खान पालखीतून निघून चालला होता, त्यांनी पळत येऊन त्याचं डोकं छाटलं आणि आऊसाहेबांना दाखवायला निघालं. तो डोकं हे आपल्या राजदार आऊसाहेबांचं असं म्हणणं होतं, तो गेला वैर मिटलं. आपलं जातीभेदाशी वैर नाहीये, त्याच्या वागण्याशी वैर आहे. म्हणून आऊसाहेबांनी ते रायगडाच्या पायथ्याशी तो डोकं ठेवलं आणि सरकारी खजिन्यातनं त्याची दिव्याबत्तीची सोय केली. ते डोकं तिथं. त्याच्यानंतर पुढे लाल महाल. आजकालच्या भाषेत म्हणलं तर सर्जिकल स्ट्राईक. महाराजांनी त्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक केलं, तेव्हा आपण आता करतोय. 5000-6000 सैनिक असताना बोटावर मज नाहीत की मोजकी मावळे घेऊन लाल महालावरती त्यांनी आक्रमण केलं. त्याची बोटं छाटली. तो शाहिस्तेखानाचा आणि लाल महालाचा तो सीन. त्याच्या पुढे आहे स्वराज्य संकल्पना. ही शहाजीराजांची राजमाता जिजाऊमासाहेबांची संकल्पना होती. त्यांना पुण्याची जहागिरी होती. स्वराज्य स्थापन करायचं होतं, जनतेवरचा अन्याय दूर करायचा होता. म्हणून त्यांनी पुण्यामध्ये आल्या, बाल शिवबाने घेऊन आल्या. पुन्हा सगळं वसाड होतं, ओजाड होतं. तिथं पीकही येत नव्हतं. तिथं लोखंडी पार ठेवून त्याच्यावर कवट्या ठेवून वगैरे ठेवलं होतं की शेतकऱ्यांनी शेती नाही केली पाहिजे. पण मासाहेबांनी तिथं बाल शिवबाला येऊन सगळं मोडीस काढून सोन्याचा नांगर फिरवला. तो हा सीन. आज शिवजन्मोत्सव सोहळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवनेरीवरती जन्मले. आज सगळे शिवनेरीवरती पडझड जरी झाली असली, तिथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. ती बिल्डिंग, ती वास्तू आज जशाच तशी तिथं आहे. त्या वास्तूचं जशाच तसं कुठेही मोडतोड न करता आम्ही ही प्रतिकृती बनवलेली आहे छोटीशी. त्यात नावसाहेब आपले राजकुमार जन्माला आले आहेत, आपले वंशज जन्माला आले हे दाखवत आहेत. वरती सनई चौघडे वाजत आहेत, तोफा डागल्या जात आहेत. खाली प्रजा जल्लोष मनवत आहे, तबली वगैरे वाजवत आहे. त्यावेळेस दौंडी दिली जायची, तो दौंडीवाला आहे. लाडू वाटले जात आहेत.
आऊसाहेब तिथं पाळणा हलवत आहेत, तो शिवजन्मोत्सव बंद कर इकडची साईड. त्याच्यानंतर भक्ती शक्ती आणि शक्ती एकत्र आलं तर काही पण होऊ शकतं. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज भक्ती शक्तीचं उदाहरण. महाराजांची प्रतिकृती म्हणजे सगळा पूर्ण रायगड दाखवण्यापेक्षा 3 शाह्या असताना कधीच आपल्याला वाटत नव्हती आपले छत्रपती कोणी होतील. ते पहिले छत्रपती आणि रायगडवरची प्रतिकृती जी मेघडंबरी ही सगळं काही होममेड आहे. ही शिव महाराजांची मेघडंबरी रायगड. पुढे हे राजमाता जिजाऊ मासाहेब, आईचा आशीर्वाद असेल तर काही होऊ शकतं आपण म्हणतो. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आईचं राजमाता जिजाऊ मासाहेबाचा आशीर्वाद छत्रपती शिवरायांसारखे पुत्र जन्माला आले, ते छत्रपती झाले. त्यांचा जिरेटोप आणि कवड्याची माळ तलवार वगैरे त्यांचा सिम्बॉल तयार केला दाखवलाय. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज गेले, त्याच्यानंतर शंभूराजे गेले, 1700 मध्ये राजाराम राजे गेले, 3 छत्रपती गेले. औरंगजेब आलाच याच्यासाठी होता की मला सगळीकडे स्थापन माझे सत्ता आहे, फक्त दख्खनवरती नाही, स्वराज्य त्याला हडपायचं होतं. जवळजवळ 24-25 वर्ष तो इथं राहिला. त्याला वाटलं आता 3 छत्रपती गेले, स्वराज्य माझ्याच आहे, त्याला वाली कोणी. असं असतानाही महिलांनी मनात आणलं तरी काही होऊ शकतं. पण महाराणी ताराराणी ही छत्रपतींच्या सुनबाई होत्या. हंबीरराव मोहिते सरसेनापती यांच्या मुलगी होत्या. त्यांनी जवळजवळ 7 वर्ष 6 वर्ष मोगलांशी छळोकी पळोस करून सोडलं. तो आला त्याच्या मर्जीने होता, पण गेला इथून नाही, दख्खनच्या मातीत गाडला त्या महाराणी ताराराणी. पन्हाळ्याला जेव्हा वेढा सिद्धीजोहरने वेढा दिला, 6 महिने महाराज तिथे अडकून पडले. ते राजकारण ठरवता राजमाता जिजाऊ मासाहेब कोड्यात पडल्या होते. महाराज कुठे महाराज स्वतः राजमाता निघाल्या होत्या त्यांना सोडवण्यासाठी. पण बांधल आणि बाजीप्रभू म्हणले तुम्ही गेल्यानंतर आमचा काय उपयोग, म्हणून काही मोजकी मावळं बांधल आणि बाजीप्रभू देशपांडे हे गेले. महाराजांना सुखरूप तिथून पन्हाळ्यावरील दिंडी मार्गाने महाराज खाली उतरले आणि आल्यानंतर पुढे पलायन करत असताना पावनखिंडीमध्ये, ज्याला जुनं नाव घोडखिंड आहे, तिथं घनघोर लढाई झाली. त्या घोडखिंडीमध्ये मराठ्याच्या रक्ताने पावन झाली. मराठा म्हणजे ओनली मराठा नाही, 18 पगड जाती घेऊन स्वराज्य स्थापन केलं. ते 18 पगड जाती म्हणजे मराठाच्या रक्ताने पावन झाली ती, म्हणून तिला पावनखिंड म्हणलं जातं. पावनखिंडीमध्ये घनघोर लढाई झाली. तिथं बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले. 500 बांधल धारातीर्थी पडले. महाराजांना विशाळगडावरती पाठवलं गेलं. त्यांचं असं म्हणणं होतं लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा राहिला पाहिजे, लाखांचा राजा एक जगला पाहिजे. महाराज असे नव्हते इतर राजांसारखे की तुम्ही लढा मी मागं राजदरबारात राहतो, असे नव्हते. स्वतः लढत होते. पण आग्रह करून त्याला विशाळगडावरती पाठवलं आणि विशाळगडावर पाठवले. कळणार कसं बाजीप्रभूंना, म्हणून तिने 3 तोफा दागायला सांगितल्या. ती तोफा आपण एवढं दाखवू शकत नाही, म्हणून आम्ही ते 2 मावळे आणि 3 प्लस मल्टिप्लाय वर ते केले. 3 तोफा दाखवलेत, विशाळगड दाखवले जिथं तोफा दागल्या गेल्या. महाराजांचा होता शिवकालीन खेळ की महाराजांचे सैनिक जरी गेले तर शेतकऱ्यांचं काही नुकसान न होता असं जावं असं वाटायचं महाराजांना. शेतकऱ्यांच्या काडीलाही धक्का लागला नाही जाय पाहिजे. आणि आपण घाण ठेवायला शेतकऱ्याची काडी गेली तरी घाण ठेवली जायची. एवढं सुजलाम सुफलाम गाव होतं किंवा स्वराज्य होतं ते शिवकालीन खेळ. त्यावेळेस मेन महत्वाचं म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले गुरु हे आपल्याला सांगितलं होतं दादोजी कोंडदेव असतात, रामदास स्वामी असतात. यथार्थी यांचा कुठेही संबंध नाही, रामदास स्वामीचाही कुठेही नाही. आणि दादोजी कोंडदेव हे एक साधे सरदार होते, त्यांचा यथार्थी. ज्या मासाहेब तिथून शहाजीराजांची संकल्पना घेऊन इथं स्वराज्य स्थापनेसाठी येतात, म्हणजे पहिले गुरु राजमाता जिजाऊ मासाहेबच होत्या हे दाखवण्यासाठी आम्ही हे शिल्प उभारलेलं आहे. म्हणजे इव्हन आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा एखाद्या गडावर आल्याचा फील व्हावा. आणि ह्याच्यावरच पहिला गुरु, त्याच्यानंतर शिवकालीन खेळखिंड, विशाळगड, रणरागिणी ताराराणी, राजमाता जिजाऊ मासाहेब, रायगड, शिवनेरी, लाल महल, पुणे वसवलेलं, भक्ती शक्ती, प्रतापगडाचा रणसंग्राम, राजमुद्रा, फर्स्ट नेव्ही आर्मर, सिंधुदुर्ग किल्ला, आग्र्याहून सुटका, महिलांवरती अत्याचार होणार ते रांजाच्या पाटलांचा सीन, अष्टप्रधान मंडळ, शिवराज्याभिषेक सोहळा आणि 18 पदर जाती घेऊन माणूस गेला. आपलं मुघलांशिवाय मुसलमानाशी वैर नव्हतं, त्याच्या वागण्याशी वैर होतं. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अफजल खानाचं, जिजाऊ मासाहेबांनी केलं ते. जयंती साजरा करण्यासाठी चौकामध्ये जायचं, डीजे लावायचं, अचित्र विचित्र सॉंग लावायचे आणि तिथं धांगडधिगा घालणं म्हणजे शिवजयंती नाही. किंवा दाड्या वाढवणं, कपाळी चंद्रकोर लावणं, किंवा गाडीवरती आपण छत्रपती नाव लिहिलं, त्या गाडीवरती एवढी धूळ असते की त्या छत्रपती नावावर ही धूळ असते, हे म्हणजे शिवजयंती नाही. आचार विचार अंमलात आणलं पाहिजे तेव्हा आपण चंद्रकोर लावावी असं मला वाटतं. महाराजांसारखे विचार माझ्या डोक्यात पाहिजेत, आचरण तसं पाहिजे, त्यांची वागणूक तशी पाहिजे, तेव्हा शिवजयंती साजरी करायची. आम्ही हे सगळं करतोय ते मागील 15 वर्षापासून करतोय. आम्हाला सांगायचं हेच आहे की जसं आपण गणेश उत्सव करतो तसं शिवजयंती साजरी करावी. शिवाजी महाराज होते म्हणून आपण उत्सव साजरे केले, मग महाराजांना का मागे ठेवावं.
एक चांगल्या पद्धतीने संकल्पना आहे की दिवाळी सणासारखे साजरा करा. आता माझा मुलगा पुण्याला असतो, पण तो सुद्धा आवर्जून शिवजयंतीसाठी इथं आलाय, एक मुलगा मोठा. मग ही शिवजन्मोत्सव ही घरोघरी साजरा व्हावा हीच आमची संकल्पना आहे. जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही जवळपास मागील 15 वर्षापासून घरचा शिवजन्मोत्सव हा उपक्रम करत आलेलो आहोत. तर या घरच्या शिवजन्मोत्सवामध्ये काही शिवाजी महाराजांच्या इतिहासावर व जीवनावर आधारित देखाव्यांचं आम्ही त्या ठिकाणी सादरीकरण करत असतो. त्या माध्यमातून जे नवीन पिढी आहेत, विद्यार्थी आहेत, आमचे काही जवळचे ओळखीचे मित्र नातेवाईक आहेत, त्यांना बोलावून छोटेखानी या ठिकाणी अल्पोपहार घेणं आणि अशा पद्धतीने शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून मागील 15 वर्षापासून आम्ही कुटुंबीय हा देखावा सादर करत आलेलो आहोत. पण नक्कीच आपण पाहतोय की आज जी नवीन पिढी आहे, मोबाईल फोन आणि इतर सोशल मीडिया वगैरे त्याच्यात गुंतत चाललेली आहे. त्यांना जे काही दिशा दाखवणारे विचार पाहिजे, आदर्श पाहिजे, व्यक्तिमत्व समोर पाहिजे, ते त्यांना कुठंतरी भेटताना दिसत नाहीत. आणि आभासी जगामध्ये आज विद्यार्थी जे आहेत ते नको त्या त्यांचे विरोध जे आहेत ते आभासी आहेत. परंतु आज जर शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर प्रत्येक त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगावरून आपण जीवन जगण्यासाठी काहीतरी सकारात्मक घेऊ शकतो. त्यामुळं हे जे अशा प्रकारचे घरचा शिवजन्मोत्सव जे आहे ते उपक्रम साजरे होणे गरजेचं आहे.